आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा बातमी 36 जिल्ह्यांची पण त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज हाती येते पुण्यात जबरदस्त पाऊस होता आणि वादळी वारे होते यामुळे एक होर्डिंग कोसळलाय। मुंबई पाठोपाठ पुण्यात एक होर्डिंग कोसळलंय आणि हे होर्डिंग बँड पथकावर कोसळल्याचं कळतंय। हे होर्डिंग कोसळल्याने एक घोडा आणि काही जण जखमी झाल्याचं कळतंय। बँड पथकाचं सुद्धा यात नुकसान झालंय। पुणे सोलापूर रोडवरची ही दुर्घटना आहे। आपण या फोटोतल्या दृश्यांवर पाहू शकतो पुणे सोलापूर रोडवर हायवेच्या अगदी जवळ हाकेच्या अंतरावर एक भलं मोठं होर्डिंग इथे होतं, पण वादळी वारे आणि पावसानं हे होर्डिंग कोसळलं। या होर्डिंगच्या जवळच एका छोट्या गाडीमध्ये एक बँड पार्टी होती, काही लोक इथे होते, बेंजो आणि अन्य काही वाद्य त्याच्यात होती आणि एक जीप होती। या जीपवरती हे महाकाय होर्डिंग कोसळलं आणि या जीप बरोबर असलेला घोडा यात काहीसा जखमी झालाय, तसंच काही नागरिकही जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालंय आणि सध्या इथे मदत बचाव कार्य सुरू आहे। बँड पथकाचं विविध वाद्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा बातमी 36 जिल्ह्यांची। लोकसभा निवडणुकीतील 5व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या। आता प्रतीक्षा आहे ती 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाची। महाराष्ट्रात 20 मे रोजी राज्यातल्या एकूण 13 मतदारसंघात मतदान होत आहे। मुंबई, नाशिक, ठाणे, पालघर, दिंडोरी, धुळे आणि भिवंडीत मतदान होणार आहे। महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी दादरमध्ये उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली। या सभेतून ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी आणि भाजपवर हल्ला चढवला। सध्या माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला जातो, पण मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना उत्तर दिलं। ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला। विरोधकांची शिवसेना नाही तर शिव्या सेना आहे असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर तोफ टाकली। वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं नवं धोरण आहे। नकली सेना आणि नकली पुत्रासारखं काही दिवसांनी मोदी नकली RSS असंही म्हणतील असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। 16वं वरीस धोक्याचं तसं संघाला 100 वरीस धोक्याचं होणार आहे असं म्हणत JP नड्डा यांच्या विधानावरून ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केलं। शिवाजी पार्कवर झालेल्या महायुतीच्या सभेत सगळे भाडोत्री होते असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता। ठाकरे नावाचा एक माणूस त्यांना पाहिजे होता, तोही त्यांनी भाडोत्री घेतला, अशा सुपारी बहादरांवर नको बोलायला असं म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर अतिशय घणाघाती आणि बोचरी टीका केली। घाटकोपरमधील पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोवर उद्धव ठाकरे यांनी घणाघात केलाय। घाटकोपरमध्ये जो रोड शो झाला तो हिणकस होता, जिथे आशिया खंडातील महाकाय होर्डिंग कोसळलं, अनेकांचा मृत्यू झाला, त्याच बाजूला फुलांची उधळण करून रोड शो निघाला। कशासाठी? सांत्वन करण्यासाठी हे का गेले नाहीत असा प्रश्न ठाकरे यांनी केला। आम्ही फक्त निवडणुकीसाठी काम करत नाही तर वर्षातले 365 दिवस काम करतो, त्यामुळे आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर मतदार आपल्याला मोठ्या मताधिक्यानं निवडून देतील असा विश्वास ठाणे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय। मालेगावमध्ये सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली। या सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला। मुंबई स्फोटातील आरोपी इक्बाल मुसा इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचं म्हणत त्यांनी आघाडीवर टीका केली। आम्ही रस्त्यावरचा नमाज बंद केला, स्पीकर काढून टाकले असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय। दक्षिण मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी काळा चौकीत सभा घेतली। यावेळेला त्यांनी भाजप आणि शिंदेंवर जोरदार टीका केली। मोदींना निष्ठावान नको तर रेवण्णासारखे बलात्कारी सहकारी पाहिजेत अशी टीका त्यांनी केली। अरविंद सावंत हे तुम्हाला गाडायला उभे आहेत, तुमच्याकडे यायला नाही, अशा शब्दात त्यांनी महायुतीला टोला हाणला। पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा सत्तेत आले तर पाकव्याप्त काश्मीर भारतात आणणार असं मोठं विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं। अवघ्या 6 महिन्यात पाकव्याप्त काश्मीर
भारताचा भाग झालेला असेल असं योगी आदित्यनाथ म्हणाले। नालासोपाऱ्यातल्या सभेत योगी आदित्यनाथ यांनी हे एक मोठं विधान केलंय। गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच माझी ओळख आहे, त्यांचं नाव तर सगळेच घेतात, मी तर त्यांच्या पोटी जन्माला आली आहे, मी बाबा बाबा केलं तर इतरांना पोटशूळ का, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी केला। बाबांपेक्षा मला 10 पट जास्त संघर्ष करावा लागलाय असंही त्यांनी नमूद केलं। आमदार रोहित पवार यांनी बीडमधील 2 व्हिडिओ शेअर करत बोगस मतदानाचा आरोप केला होता। त्यावर आता पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय। बोगस मतदान झालं असेल तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी असं त्या म्हणाल्या। विरोधकांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं हे लक्षण असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या। 400 पार म्हणजे संविधान बदलण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय। नाशिकच्या पिंपळगाव इथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते। यावेळेला जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचाही समाचार घेतला। शिवाजी पार्क इथल्या सभेत राज ठाकरे यांनी जुनीच कॅसेट वाजवली असं म्हणत त्यांनी राज यांच्यावर हल्ला चढवला। भाजपला सत्तेची मुजोरी आल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली। धुळ्यातल्या पीडित अल्पवयीन मुलीला पोलिसांनी नाही तर कोर्टानं न्याय दिला। कोर्टाच्या आदेशानं आरोपी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याचं त्यांनी म्हटलंय। भाजपच्या राज्यात माता भगिनींवर अत्याचार होत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार वेगानं प्रचार करतात। ठाण्यात उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी भली मोठी बाईक रॅली काढली। आनंद दिघे शक्तीस्थळापासून ही बाईक रॅली सुरू झाली। ठाणे शहर, घोडबंदर रोड, हायलँड पार्क, नितीन कंपनी अशी ही रॅली काढण्यात आली। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबादेवी मंदिरात जाऊन सहकुटुंब दर्शन घेतलं आणि प्रचाराची सांगता केली। यावेळेला त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे सुद्धा उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना डिवचलंय। फडणवीस नाही तर फडतुणवीस असं म्हणत त्यांनी खरपूस टीका केली। यामुळे आता नवा वाद तयार होण्याची शक्यता आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आरएसएस बद्दल मोठं विधान केलंय। भाजपला एकेकाळी आरएसएसची गरज लागायची, आता मात्र आम्ही सक्षम आहोत, भाजप पक्ष आमचा आहे आणि तो आम्ही चालवतो असं विधान त्यांनी केलं। प्रकाश आंबेडकर यांनी नड्डा यांच्या वक्तव्यावरून निशाणा साधलाय। मोहन भागवत यांना 2 वर्षात मोदी भेटले नाहीत, त्यांनी भेटायची वेळ मागितली, त्याचं उत्तरही अद्याप आलेलं नाही। त्यामुळे जे.पी. नड्डा यांच्या विधानावरून भाजपला आता आरएसएस नकोसं झालंय असं दिसतंय, असा हल्ला त्यांनी चढवला। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले। रोड शोमध्ये सहभागी होत मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हस्के यांना मतदान करण्याचं आवाहन ठाणेकर जनतेला केलं। नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी जोरदार प्रचार केला। यावेळी नाशिक शहरात त्यांनी प्रचार रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। त्यांनी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांची गर्दी या रॅलीमध्ये पाहायला मिळाली। दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मुंबईत प्रचार रॅली काढली। यावेळेला शेवाळे यांच्या प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्यासह अनेकांनी इथे हजेरी लावली। आदित्य ठाकरे यांनी मुंब्रा तसंच दिवा शहरात रोड शो केला। कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी केलेल्या रोड शोमध्ये महाविकास आघाडीचे अनेक नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीचे आणखीन एक महंत जितेंद्र महाराज राजकारणात सक्रिय होणार आहेत। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते विधानसभा निवडणूक लढवतील अशा प्रकारचे संकेत मिळाले आहेत। मावळमध्ये गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसतोय। सलग 4 दिवस झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर पिकांचंही मोठं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील बाजार समितीत मका आणि हरभऱ्याची मोठी आवक होते। मक्याला 1975 ते 2200 रुपयांचा भाव मिळतोय, तर हरभऱ्याला 7000 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय। उन्हाळी मुगाची सुद्धा आवक वाढल्याचं दिसून आलंय। जळगावात तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर पोहोचला। सूर्य आग ओकत असून जनजीवन विस्कळीत झालंय। रविवारपासून पुढचे 3 दिवस म्हणजे 21 मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहील असा इशारा हवामान विभागानं दिलाय।
बीडच्या केज तालुक्यातील मांजरा धरणामध्ये अवघा 1.37% पाणीसाठा शिल्लक आहे. पुढचे 10 ते 12 दिवस पुरेल इतकाच हा जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांवर पाणी संकट अधिक तीव्र झालंय. पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसंच दुर्गम गावात जलदरित्या पोहोचता यावं यासाठी प्रभावी नियोजन अमरावतीत करण्यात आलंय. मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. जुने रस्ते, पूल, जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तातडीनं सादर करावा असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. तक्रार केलेल्या फक्त 96,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांवर अन्याय न करता सरसकट पीक विमा द्यावा अशी मागणी स्वाभिमानीनं केली आहे. देवगड तालुक्यातील फणसगाव आणि दारुम भागात गव्यांचा मुक्त संचार दिसून येतो. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण असून ग्रामस्थ घराच्या बाहेर पडायला सुद्धा कचरत असल्याचं दिसून आलंय. यवतमाळच्या केळापूर तालुक्यात आदिवासी समाजाचे तेंदूपत्ता मजूर गेले 2 वर्ष बोनसपासून वंचित आहेत. वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्यानं या मजुरांमध्ये आता संतापाची लाट आहे. नांदेड शहराच्या जवळ असलेल्या पाडवेवाडी गावात गेल्या 25 दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. ग्रामपंचायतीनं पाणीपट्टी थकवली, त्यामुळे हा पाणीपुरवठा रोखण्यात आला असून त्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली जाणवली इथे ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जाणवलीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला होता. आरोपीला पकडण्यात अपयश आल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. जाकार्ता इंडोनेशिया इथे सुरू असलेल्या परिशक्ती डायव्हिंग इंटरनॅशनल कॉम्पिटिशन 2024 मध्ये सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं. दरम्यान डायव्हिंग हायपोड या क्रीडा प्रकारात श्रावणीनं 183.20 गुणांसह सुवर्णपदक पटकावलं आहे. उल्हासनगर शहरात चार जणांच्या टोळीनं 21 वर्षीय तरुणाचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसंच या तरुणाला फाशी देण्याचा प्रयत्न करून नदीपात्रात फेकून देण्यात आलं. फोन उचलला नाही या रागातून ही मारहाण करण्यात आल्याचं कळतं. पोलिसांनी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली. गोंदियाच्या आमगावात भरदिवसा घरफोडी करून 2,72,000 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. घरातील सर्वजण बाहेर गेल्याचं पाहताच अज्ञात चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडलं आणि सोन्या चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम घेऊन पोबारा केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरणाचे धागेदोरे आता सिल्लोडपर्यंत पोहोचले. डॉक्टर दाम्पत्य विनापरवानगी गर्भपात करत असल्याचं समोर आलंय. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. एक मोठं रॅकेट पोलिसांच्या हाती लागलं असून आतापर्यंत 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्याखालून धूर निघाल्याची घटना घडली. गार्ड आणि चालकानं प्रसंगावधान राखवलं. गाडी तात्काळ थांबवली. इगतपुरी स्थानकात आल्यानंतर ट्रेनचं बोगी लायनर हे दुरुस्त करण्यात आलं आणि गाडी मुंबईच्या दिशेनं रवाना झाली. पुण्यातल्या वानवडीत भरदिवसा ज्वेलरवर सशस्त्र दरोडा पडला. मोटरसायकलवरून आलेल्या 5 ते 7 चोरट्यांनी दुकानातील 400 ग्रॅम सोनं लंपास केलंय. दरोड्याची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बुलेटिनवर घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.